आज गणसंकुलचं उद्घाटन समारंभ है। फाइनली आता आपण पोहोचलोय गणसंकुल मेन गेटच्या जवळ। और जब गणपति बप्पा की बड़ी बड़ी मूर्ति अगर बनना बंद हो जाएगी तो आप सब भी जानते हो कि जो मतलब गणेश भट्ट लोग का जितना मतलब प्यार है, प्रेम है, उतना ही आक्रोश भी है। तो उस हिसाब से गणपति बप्पा की मूर्ति बननी चाहिए। अभी शायद से कुछ 9 तारीख को फैसला आने लगा था, 9 जून को। लालबागच्या राजाचे मानस सचिव सुधीर भाऊ आलेले आहेत। तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो परेल वर्कशॉपला। हे बघा मित्रांनो, अजून ही साईड आहे ना वरपर्यंत जाणार। ती बघा वरती रशी लावलेली आहेत, तर रशी इतकी हाईट असणार आहे मंडपाची। तर बघा एक साईड पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आपण आलोय करिरोडला। तर करिरोडला का आलोय, आज गणसंकुलचं उद्घाटन समारंभ आहे आणि तुम्हाला माहितीच आहे परेल वर्कशॉपचं उद्घाटन समारंभ झाला होता। तर आज गणसंकुलचं पण उद्घाटन समारंभ आहे। तर सूचना खासदार अरविंदजी सावंत येणार आहेत उद्घाटन समारंभाला आणि बरेच मूर्तिकार पण आहेत आपले गणसंकुलचे, जे सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत आपले येणार आहेत आणि आपण आता तिकडेच जाणार आहोत। बघू काय अपडेट असेल ते तुम्हाला आता पुढे बघायला भेटेलच। तो चला आता आपण करिरोड स्टेशनच्या ब्रिजवरून सरळ उतरून, इथं करिरोड स्टेशन आहे, सरळ उतरून आपण अविघ्न पार्क, हे बघा ही अविघ्न पार्क बिल्डिंग आहे, इकडेच जाणार आहोत आता पहिला आणि नंतर आपल्याला लेफ्ट मारायचे। तो चला आता आपण इथे इंट्रो घेतोय। तो चला मग आता व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओला आणि जी काय अपडेट असेल ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल। तर चला व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सो फायनली आता आपण पोहोचलोय गणसंकुल मेन गेटच्या जवळ, जो एंट्रेन्स गेट आहे। आता तुम्हाला एकदम शांत दिसतंय, काही दिवसांनी इथं मंडप लागलेला असेल। आता थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे गणसंकुलची। तुम्हाला सगळे अपडेट तुम्हाला पुढे बघायला भेटतील। चला मग आता आतमध्ये जाऊया, कशी तयारी झाली ते पाहूया आपण। चला, पूजेची तयारी झालेली आहे चालू, पूजा चालू आहे आता। बाबा की जय, मुंबादेवी आई की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, बाबूनाथ टेकड़ी वाले की जय। भाई बरोबर 8:30 मूर्तिकार आलेत प्रथमेश दादा, पाया पडतात ते। तर बऱ्याच दिवसानंतर आपल्याला हरिओम भेटलेत आणि हरिओमचे आपले मित्र भेटलेले आहेत। तर हरिओमला विचार, हरिओम बऱ्याच दिवसानंतर दिसलाय। हो हो, क्या बोलेगा भाई? अभी ये अभी चल रहा है कोर्ट का जो फैसला आया था मार्च में, उस हिसाब से बड़ी मूर्ति बनेगी या नहीं बनेगी, और बनेगी तो अपना उत्सव पहले जैसा एकदम धूम धड़ाके में होएगा या ऐसा ही होएगा, मतलब जो माघी में देखने मिला वैसा है? मेरा मानना ऐसा है कि पूरे महाराष्ट्र की आस्था श्रद्धा जो है वो गणपति बप्पा के ऊपर ही डिपेंड रहती है। और जब गणपति बप्पा की बड़ी बड़ी मूर्ति अगर बनना बंद हो जाएगी तो आप सब भी जानते हो कि जो मतलब गणेश भट्ट लोग का जितना मतलब प्यार है, प्रेम है, उतना ही आक्रोश भी है। तो उस हिसाब से गणपति बप्पा की मूर्ति बननी चाहिए। अभी शायद से कुछ 9 तारीख को फैसला आने लगा था, 9 जून को। तो 9 जून को फैसला अगर हमारे हित में आए तो बहुत अच्छी बात है। हमारी सरकार से, बीएमसी से सबसे गुजारिश रहेगी कि हमारे हित में फैसला कीजिए, क्योंकि आप लोग आस्था के साथ में ऐसा मत कीजिए। सभी महाराष्ट्र वाले लोग की आस्था है गणपति बप्पा की बड़ी मूर्ति।
आणि ही परंपरा जपलीच पाहिजे. मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या असतात आपल्या मुंबईमध्ये ते लोक लांबून लांबून बघायला येतात, जे मुंबई महाराष्ट्र बाहेरून बघायला येतात, नाशिकवरून येतात. मी स्वतः मुंबईच्या राजाला असतो तेव्हा मी गेटवर असतो तेव्हा मला भरपूर लोक अशी बाहेरची लोक भेटतात. तर त्यांची पण एक श्रद्धा असते की आपल्याला मुंबईच्या राजाचा, लालबागच्या राजाचा, चिंतामणीचं, सर्व या खेतवाडीच्या मोठ्या मोठ्या मूर्तींचं दर्शन झालं पाहिजे. तर असंच प्रार्थना करूया की बाप्पा आपले सगळ्या मनोकामना पुरा करतील, हीच इच्छा. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. आता थोड्याच वेळात खासदार साहेब येतील आणि आपल्या पूजेला सुरुवात होईल, तर थोडा वेट करूया. आता इकडे थोडा रांगोळी काढलेली आहे एंट्रन्स गेटला. आता गणसंकुल गेट, हे दोघं ब्लॉगर बघा फोटो काढतात ते. देवते या ठिकाणी सन्मान म्हणून तुला या ठिकाणी सगळी लेकरं जमलेली आहे. तुझ्याकडे या ठिकाणी मानाचं श्रीफळ आणि हा प्रसाद आणि वेळी जाती सेवा तुझ्याकडे जी अर्पण दिल्याची मान्य करून घे. या ठिकाणी उद्यापासून जो होणारे गणसंकुलाचा जो काही आयोजित प्रोग्राम आहे तो अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित सगळं पार करून दे. कोणती विद्या आणि मनुष्य आणि कोणती विघ्न वगैरे येऊ देत नको. या गोष्टीसाठी आहे त्यासाठी सगळा तू उभी राहा आणि शक्ती म्हणून तू सर्वांना साथ दे, कृपा आशीर्वाद ठेव ही तुमच्या चरणी प्रार्थना. आणि बालगोपाळांना सगळ्यांना रक्षण करून कृपा करून ताकद देव, ज्योतीने सगळं काम करायची शक्ती. बाबा आम्हा असू दे त्याच्यात काय अर्थ. पण काय ते व्यवस्थित होऊ दे म्हणून सांगा. दादा गणपतीला आधी ऑर्डर केली. लालबागच्या राजाचे मानस सचिव सुधीर भाऊ आलेले आहेत. मित्रांनो, आताच आपले लालबागच्या राजाचे मानस सचिव आपले सुधीर भाऊ साळवी आता दर्शन पण केलं. थोड्याच वेळात आपले खासदार पण येतील, तर त्यांची आपण वाट पाहतोय. नंतर मग पूजेला सुरुवात होईल, तर थोडा वेट करूया. आणि आता इथे सर्व आलेले आहेत, सो चला थोडा वेट करूया. गणपती बाप्पा मोरया. 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 मोरया.
मोरया. नारळ फोडून उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे. खासदारजी अरविंदजी सावंत आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. आता उद्घाटन झाल्याच्या नंतर आपले खासदार चाललेले आहेत. आता आता आपलं सगळं जे काय ओपनिंग होती आज जी तुम्हाला बघायला भेटली त्याच्यामध्ये शिवसेना खासदार जी अरविंदजी सावंत तसेच आपले शिवसेना सचिव अर्थात लालबागचे राजाचे मानस सचिव सुधीरजी साळवी पण आलेले आणि बरेच आपले मूर्तिकार जे शिवाई आठशे आपले प्रथमेश दादा आणि अनिकेत दादा परत निखिल खातू निखिल खातू म्हणजे बरेच मूर्तिकार ज्यांचे आता आपल्याला अरुण दत्ते पण आहेत. सर्व मूर्तिकार गणसंकुलमध्येच असणार आहे. तो आता आपण इकडचं कव्हर केलेलं आहे. आता जरा परेल वर्कशॉपची पण जरा अपडेट बघूया कारण की बरेच मला लोक बोलत होते की परेल वर्कशॉपची अपडेट कधी टाकणार आहे यूट्यूबला. तर मी बोललो अजून काय झालेलं नाही आहे तरी पण आपण आलो आहे तर बोललो थोडे अपडेट देऊया. ते पण आपल्या लोकांना कळलं कारण की दरवर्षी आपले अपडेटचे व्हिडिओ भरपूर चांगले चालतात आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद चांगला भेटतो. त्यामुळे चला मग आता परेल वर्कशॉपला जाऊन बघूया की काय अपडेट आहे. तर चला आता डायरेक्ट आता मग ऑन द वे परेल आणि करिरोडच्या मध्ये तो चालतोय. आता परेल वर्कशॉपलाच भेटूया. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो परेल वर्कशॉपला. थोडंसं चालत आल्याच्या नंतर बघा गरम किती झाले. 2-4 दिवसा पाऊस पडल्याच्या नंतर इतकं थोडं 5 मिनिटं चालल्याच्या एवढं घामाघूम झालं आहे ना. आता तुम्हाला जो लोकेशन दाखवतोय तो आहे परेल वर्कशॉपचा. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल हा लोकेशन. इथे गर्दी कशी असते गणपती पाहताना. इथनं मोठे मोठे गणपती जात असतात. आता आपण आलोय करिरोडवरनं चालत आणि आपल्याला जायचं परेल वर्कशॉपच्या इथं. चला पुढे जाऊया. तर चला आता आपण मेन गेटला पोहोचलेलो आहे परेल वर्कशॉपच्या. त्याला आतमध्ये जाऊन अपडेट देऊ. तुम्हाला रोड आठवतच असेल. समोर बघा सुंदर असा फोटो आहे गणपती उचलताना. आणि चला आता मेन गेटवर पोहोचलेलो आहे. आतमध्ये जाऊया. चला. सो फायनली आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघताय जी पण अपडेट. आता संपूर्ण लाकडाचं काम चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की जसं मी आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण कामकाज दाखवलेलं आहे आणि अजून पण मंडप अजून उभारणी चालू आहे. तर शक्यतो मला वाटतं 10 दिवस तरी अजून जातील कारण की 9 तारखेला रिझल्ट आहे POPचा निकाल आहे. त्याच्यानंतरच मग आपल्याला समजेल पुढची काय अपडेट असेल ते तुम्हाला सांगेलच मी. आणि सध्या तरी इथे कलागंड आर्ट्स अर्थातच सिद्धेश दादा दिघोले यांचा कारखाना आहे आणि बाकी मूर्तिकार असतील ते तुम्हाला पुढे कळलंच.
मी थोडी म्हणजे मध्ये मध्ये अपडेट देतच राहील आणि जे पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायलाच भेटतील सगळे काही जे असतील ते. आणि आता आपण चाललो आहे इकडनं. त्याच्या आधी तुम्हाला एक पूर्ण एकदा झलक दाखवतो. तर चला पुढे जाऊया. हे बघा मित्रांनो, अजून ही साईड आहे ना वरपर्यंत जाणार. ते बघा वरती रशी लावलेले आहेत. तर रशी इतकी हाईट असणार आहे मंडपाची. तर बघा एक साईड पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा संपूर्ण हाईट वगैरे एक साईड झालेली आहे. पूर्ण लाकडांनी सर्व हे कामकाज अजून चालू आहे. आणि बघा आज पाऊस नाही आहे, ऊन कडक आहे म्हणून जरा बरं वाटतं. सुकं सुकं नाही तर इथं संपूर्ण चिखल असतो. जसं मंडप रेडी होईल तसे मग मूर्ती काम करायला सुरुवात होईल. पण जे पण अपडेट असेल ती 9 तारखेच्या नंतरच सुरुवात होईल. तर बरं वाटतंय. आपण लालबाग परळ म्हणजे गणेशोत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी परळ वर्कशॉप आणि गणसंकुल याची आपण अपडेट दिलेली आहे तुम्हाला या व्हिडिओमधनं. सो चला आता एवढंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बाकी पुढची अपडेट तुम्हाला लवकरच भेटेल. चला, जास्त पुढे जाऊन पण काय फायदा नाही, अजून कामकाज चालू आहे. चला आता परेल वर्कशॉप पण बाहेर आलेलो आहे. परेल वर्कशॉपचं अजून कामच चालू आहे. मेन आजची अपडेट होती आपली गणसंकुलची, जी ओपनिंग होती आज, ती आपण पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर मग थोडं बोललं परेल वर्कशॉपची पण अपडेट देऊया. 100मध्ये मला वाटतं 80% मंडपचं काम झालेलं आहे. फक्त आता वरती काय थोडंसं एक साईड राहिलेली आहे आणि वरती पूर्ण पॅकिंग बाकी आहे. बस आता जी काय अपडेट असेल बाकी मी तुम्हाला देतच राहील व्हिडिओद्वारे. तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज आपल्यासोबत योगेश होता, तर योगेशला पण विचारूया. योगेश, भारी वाटलं ना आता दोन्ही पण जे लालबाग परळची जे मेन वर्कशॉप आहेत जसं गणसंकुल आणि परेल वर्कशॉप, आता ते ओपन म्हणजे झालेलंच जमा आहे. आज एखादं उद्घाटन झालं, बरं वाटलं. आज 15 तारखेपर्यंत ते लोक बोलतात की पूर्ण हा वर्कशॉप ऑलमोस्ट चालू होईल आता 15 तारखेपर्यंत. ओके. आणि गणसंकुलचं पण मला वाटतं एक 15 तारखेपर्यंत 15-20 तारखेपर्यंत होऊन जाईल आहे ना. सो फायनली आपलं झालेलं आहे. आणि जे काय अपडेट असेल तर पुढे आमच्या दोघांच्या चॅनलमध्ये भेटेलच. बाकी चला मग हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती.